गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आज या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आता बघा, वेध लागलेले आहेत ते हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाचे। आता कुठे कुठे हनुमंत जयंतीसुद्धा म्हटली जाते, मारुती जयंतीसुद्धा म्हटली जाते, पण आपण हनुमंतरायांचा जन्मोत्सव असंच म्हटलं ना तर ते व्यवस्थित ठरेल। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर भक्त असावा तर असा की ज्याच्याशिवाय साक्षात प्रभूसुद्धा अपूर्ण आहेत, तो रामदूत हनुमानच आहे ना। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। म्हणजे सप्त चिरंजीवीपैकी एक केसरीनंदन अंजनीसुत पवनपुत्र, या सर्वांपेक्षा रामभक्त, रामाचा दास आणि रामाचा दूत म्हणून हनुमंताची ओळखच आहे ना। रामायणामध्ये ज्याप्रमाणे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई यांच्याशिवाय राम अपूर्णच आहे ना, तसा तो हनुमंताशिवाय सुद्धा अपूर्णच आहे ना, असं म्हटलं तरी वावगं ठरू शकत नाही। म्हणजे ऋष्यमुख पर्वताजवळ जेव्हा प्रथम श्रीराम आणि हनुमान यांची भेट झाली असं सांगितलं जातं, त्या भेटीपासून रामावतार पूर्ण होईपर्यंत हनुमान कायम रामासोबत राहिला। म्हणजे श्रीराम या हनुमंताच्या आराध्य आणि आपल्या आराध्यांना कशाचीही कमतरता भासू नये यासाठी हनुमंतराय होते ना, ते नेहमीच तत्पर असायचे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हनुमंतराय आणि रामाचं असं नातं होतं ना की एक क्षणसुद्धा वेगळे राहिलेले नाहीत। म्हणून म्हटलं जातं ना, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला जय जय हनुमान। ज्याला रामाचं वरदान आहे त्याच्या जीवनामध्ये कधी अधोगती निर्माण होईल का? कधीच नाही। जिथे साक्षात राम त्याच्यासोबत असतो। म्हणून बघा, आपण पाहिलं सुद्धा असेल की जिथे जिथे खेडोपाडी शहरामध्ये एक वेळ रामाचं मंदिर नसेल, पण हनुमंतरायांची मंदिरं आहेत ना, ती भरपूर प्रमाणात आहेत। असं एक गाव नसेल जिथे हनुमंतरायांचं माझं मंदिर नसेल। म्हणजे काय? म्हणजे हा भगवंत आहे ना, भक्तावर एवढी अपार प्रेम करतो ना की त्या भगवंतापेक्षा भक्ताला जास्त श्रेष्ठत्व निर्माण करतो। या हनुमंतरायांवरून आपल्याला दिसून येतं। म्हणून असं म्हणतात ना, हनुमंतराय एवढे जागृत देवता आहेत ना की अजूनही या कलियुगामध्ये त्यांचा अवतार संपलेला नाही। ज्यावेळी भगवंत श्रीराम यांना ते जन्म संपण्याची वेळ आली ना, तो अवतार संपण्याची वेळ आली, तेव्हा श्रीरामांना माहीतच नव्हतं की माझा अवतार संपलेला आहे। कारण का? कारण हनुमंतरायांची भक्ती एवढी श्रेष्ठ होते ना, भगवंताला सुद्धा कळून दिलं नाही की तुमचा आता अवतार संपलेला आहे। म्हणजे भगवंताला सुद्धा जावंसं वाटत नव्हतं, ते अवतार संपवंसं वाटत नव्हतं। पण जेव्हा हनुमंतरायांच्या गपचूक अवतार संपण्याची वेळ आली, तेव्हा हनुमंतरायांना जेव्हा कळालं ना, तेव्हा हनुमंतरायांचा जीव कासाविसा झाला। लगेच प्रभू श्रीरामांच्या भेटीसाठी जवळ आले, पण प्रभू श्रीरामांनी त्यांना
मनोमन समजवलं की हनुमंतराया, तुमचा अजून अवतार संपण्याची वेळ झालेली नाही आहे. माझा आता अवतार संपलेला आहे, मला जावं लागेल. पण हे माणसं आहेत ना, हे स्त्री पुरुष आहेत, यांना तुमच्या या अवताराची गरज आहे, तुमच्या लीलेची गरज आहे. म्हणून तुम्हाला या पृथ्वीवरच राहावं लागेल. जेव्हा तुमचा अवतार संपेल ना, तेव्हा नक्की तुम्ही सुद्धा या. म्हणून हनुमंतराय आहेत ना, या जगामध्ये, या पृथ्वी तलावर हनुमंतरायांची ऊर्जा आहे ना, ती अशीच तेवत आहे. म्हणून हनुमंतरायांचा अवतार अजून संपलेला नाही. म्हणून असं म्हणतात ना, हनुमंतरायांच्या मंदिरातील जो साफसफाई करतो, हनुमंतरायांचं मंदिर एकदम सुंदर नेटकं ठेवतो ना, हनुमंतराया त्यांना साक्षात दर्शन देतात. आणि हे दर्शन आहे ना, हे आपल्याला उपासनेपासून मिळत असतं. म्हणून हनुमंतरायांच्या मंदिराची तुमच्या जीवनामध्ये भरपूर संकटं असतील, तुमच्या जीवनामध्ये भरपूर अशा अनेक गोष्टी संकटांनी भरलेल्या असतील ना, तुमच्या जीवनामध्ये तुमचं मन लागत नसेल, तर हनुमंतरायांच्या मंदिराची साफसफाई करा, हनुमंतरायांचं मंदिर सुंदर ठेवा. तुमच्या जीवनामध्ये अधोगती कधी नष्ट होऊन जाईल ना, सुखाचं वातावरण निर्माण होईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून बघा, आपण पाहत होतो म्हणजे सीतेच्या शोधासाठी, त्या सीता शोधार्थ सुग्रीवाने 5 पथके तयार करून 4ही दिशांना पाठवण्याचा निर्णय घेतला ना. मात्र आपल्या बोटातील एक अंगठी रामाने फक्त हनुमानाजवळ दिली. इथे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की केवळ हनुमानच का बरं? बघा, अनेक जण तिथे होते. सुग्रीव एवढा मोठा होता, अंगदसुद्धा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रामाचा हनुमानावर असलेला विश्वासच आहे ना. आणि जेव्हा बघा आपण एखादी भक्ती करतो, आपल्या जीवनामध्ये एखादी ऊर्जा निर्माण होते ना, तेव्हा विश्वास, श्रद्धा जर असेल ना, तर मनुष्याचं जीवनसुद्धा सुंदर होतं. पती पत्नीचं नातं बघा, जेव्हा पती पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास नसतो ना, ते पती पत्नीचं नातं म्हणजे गाडीची 2 चाकं आहेत. जर एक जरी बंद पडला ना, तरी गाडी तिथल्या तिथे बसते, चालूच होत नाही. म्हणून ही 2 चाकं आहेत ना, ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे विश्वास महत्त्वाचा आहे. जर तुमच्या जीवनामध्ये हा विश्वास असेल ना, तर तुम्ही हा भवसागर कधीसुद्धा तारणार आहात. म्हणून रामावर, हनुमानावर विश्वास होता. आणि हाच असा व्यक्ती आहे जो हे काम लीलेया पार पाडू शकेल. हनुमंत कोणी साधारण व्यक्ती नव्हते. हनुमानाला अनेक भाषा येत होत्या. प्रचंड बुद्धिमान, युक्तिवाद, शक्तीचा अद्भुत संगम म्हणजे हनुमंतराय होते ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, दक्षिण तीरावर जांबुवंत, अंगद, हनुमाना यांच्यासह पथकातील अन्य जण पोचले. तेव्हा बघा, त्या संपातीनं लंका नामक द्वीपामध्ये अशोक वाटिका येथे सीतामाई असल्याचं सांगितलं. अथांग समुद्राचं उल्लंघन करून आता जाणार कोण, हा प्रश्न सर्वांना पडला होता. पण तेव्हा हनुमान काहीच बोलले नाही. कारण दुर्वास ऋषींच्या एका शापामुळं आपल्या अंगी प्रचंड बळ आहे हे त्यांना मुळात आठवतच नव्हते. आणि अखेर जामवंतांनी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली. आणि हनुमानाचं ते विस्मरण काढलं. आणि हनुमानानं कौशल्याचा वापर करून ती लंका गाठली. बघा, लंकेत जेव्हा मारुतीराय पोचले ना, तेव्हा बिभीषणाशी प्रथम ओळख झाली. हनुमानानं आपल्या येण्याचं प्रयोजन आणि श्रीरामाविषयी बिभीषणाला सांगितलं. चातुर्यानं बिभीषणाला आपल्या बाजूनं करून घेतलं आणि पुढे रामाशी भेट घालून दिली. असं म्हणतात ना की जर आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल, तर संतांची संगत असेल ना, तर येणारा प्रत्येक मनुष्य आपला मित्र बनत असतो. जरी तो शत्रूच्या बाजूने असेल तरीसुद्धा संत संगतीमध्ये एवढी गोडी आहे ना, तो आपोआप माणूस त्याच्याजवळ जातो. ज्याप्रमाणे बिभीषण हनुमंतरायांना भेटले ना, आणि चातुर्यानं
बिभीषणाला आपल्या बाजूनं करून घेतलं आणि पुढे रामाशी भेट घालून दिली. म्हणजे तत्पूर्वी लंकेत पोचल्यानंतर हनुमानाने अगदी चाणाक्षपणे सीतामाईचा शोध घेतला ना, आणि सीतामाईला हनुमानावर विश्वास बसेना, तेव्हा हनुमानानं आपली ओळख आहे ना, अमुकाचा मंत्री, अमुकाचा पुत्र अशी करून न देता रामाचा दूत म्हणून करून दिली. तसेच रामानं दिलेली ती अंगठी होती ना, ती खूण म्हणून दाखवली. लवकरच तुम्हाला श्रीराम येऊन येथून सोडवून जातील असा विश्वास हनुमानाने सीतामाईला दिला. येथे बघा, आपण ही कथासुद्धा ऐकलेली असेल की सीतामाईनं हनुमानाला आपण भेटल्याची खूण म्हणून अशी एक गोष्ट सांगितली ना, की जी फक्त राम आणि सीता यांना ठाऊक होती. यावरून श्रीराम आणि सीतामाई यांचा हनुमानावर किती विश्वास होता ना, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. ही विश्वास ही खूप मोठीच गोष्ट आहे ना. रामाला जेवढा विश्वास हनुमानावर होता ना, तेवढाच विश्वास हनुमानाला रामावर सुद्धा होता. कारण आपले आराध्य कधीही वावगी करू शकत नाही. ते मर्यादा पुरुषोत्तम, आदर्शाचे आदर्शच होते ना, या हनुमानाला पूर्णपणे माहीत होते. म्हणजे आता आपण पाहूया, रावण नेमका होता कोण या हनुमानाला सुद्धा पाहायचं होतं. बघा, तेव्हा अगोदर हनुमानाला माहीत होतं का? म्हणून मग त्यानं उपद्रव करून स्वतःला बंदी करून घेतलं आणि रावणाच्या दरबारामध्ये दाखल होऊन सर्व गोष्टी नीट निरखून पाहिल्या. आणि रावणाच्या सैनिकांनी हनुमानाच्या शेपटीला त्या कापडाच्या चिंध्या बांधून आग लावली. येथे हनुमानाने युक्तीचा वापर करून सर्व लंका पेटवूनच दिले ना. आणि रामाचा एक छोटा सैनिक एवढा गजब असू शकतो, एवढा पराक्रम करू शकतो. प्रत्यक्ष राम लंकेत आल्यानंतर काय होईल असा संदेशच लंकेला द्यायचा होता ना. येथे हनुमंतांच्या त्या मुसद्दीपणाचा एक नमुनाच दिसतो. म्हणून लंकेचे सर्व योग्य पद्धतीनं निरीक्षण करून हनुमान परत येतो आणि लंकेत नेमकं कुठं काय आहे याची माहिती रामाला सुद्धा देतो ना. म्हणून हनुमानाच्या या कामगिरीवर राम अगदी प्रसन्न होतात. हनुमान परत आल्यावर रामाला झालेला आनंद अतिशय अवर्णनीय असा होता. बघा, तुम्ही कधी टी व्हीवर रामायणाची ती सिरियल पाहिलेला असेल ना, तो रामायण पिक्चर पाहिलेला असेल. बघा, त्या श्रीरामाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आहे ना, खूप अवर्णनीय आहे. म्हणजे आपण ठेवलेला विश्वास हनुमानाने सार्थ ठरवला याचं समाधान रामाला वाटलं. तसंच हनुमानानं सांगितलेल्या गोष्टीवरून सीताच भेटली होती हेही रामाला समजलं. म्हणजे तत्काळ योजना आखून सुग्रीव व हनुमंतराय सर्व वानरसेना दक्षिण किनाऱ्यावर पोचतात आणि श्रीराम सागराचे आव्हान करतात. सागर प्रकट होतो आणि सेतू बांधण्याचं सुचवतो. तसेच सर्वजण सेतू बांधायला घेतात आणि सेतू बांधण्याच्या वेळी एक मजेदार गोष्ट सांगितलेली जाते. सर्वजण अपार मेहनत आणि कष्ट घेऊन सेतूबंधन करत असतात आणि आजूबाजूचे दगड वृक्ष घेऊन समुद्रात टाकतात. जी गोष्ट समुद्रावर टाकली जाणार असते ना, त्या प्रत्येक गोष्टीवर रामनाम लिहिलं जातं. आणि हा सेतू बांधण्यासाठी छोट्या खारुताईने देखील सक्रिय सहभाग घेतलेला होता ना. सर्वजण कठोर मेहनत घेत होते. हे पाहून रामालाही राहवत नव्हतं. राम ही एक दगड घेतो आणि समुद्रामध्ये टाकतो, मात्र तो दगड बुडतो. ही गोष्ट वारंवार घडते. तेव्हा हनुमान रामाजवळ येतो आणि सांगतो, हे भगवंत, जो राम नामाशी एकरूप झाला ना, तो तरलेला आहे. परंतु खुद्द रामानेच टाकून दिल्यावर त्याचं बुडणं निश्चित आहे. बघा, समर्थांनी इथे सुंदर वर्णन केलेलं आहे. जर भगवंताचा ज्या मनुष्यावर आशीर्वाद नसेल ना, तो तरेल का? कधीच तरणार नाही. म्हणून भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी 2 वेळची उपासना या मनुष्याच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. म्हणजेच
बघा पूर्ण वानर सेना दगड टाकत होती, ते सर्व तरत होते. आणि जेव्हा तो दगड भगवंताने टाकला तो बुडून गेला. म्हणून भगवंताचा आशीर्वाद घेणं हे खूप गरजेचं आहे. यावरून या रामाचा महिमा किती आहे ना, किती काळातील हा अपार आहे याची प्रचितीसुद्धा येऊन जाते. पुढे इंद्रजित लक्ष्मण यांच्यात घनघोर युद्ध झाले. तेव्हा लक्ष्मण बेशुद्ध होतो ना, तेव्हा संजीवनी आणण्यासाठी कोण जाणार असा सुद्धा प्रश्न राहतो. पुन्हा एकदा भक्त श्रेष्ठ हनुमानावरच विश्वास दाखवतात. म्हणजे राम कार्य म्हटलं ना की हनुमान एका रात्रीमध्ये संजीवनी घेऊन येतो आणि लक्ष्मणाला नव संजीवनी मिळते. रावणाविरोधात झालेल्या युद्धामध्ये हनुमान महापराक्रमाची पराकाष्ठा करतो. रामाला जितके सहाय्य करता येईल ना तेवढे ते करतो आणि श्रीराम आणि सीतामाईसह पुढे अयोध्येला जातो. आणि या दास्यत्वाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून हनुमानाकडे पाहिलं जातं ना. म्हणून वास्तविक हनुमान रावणाला धडा शिकवून सीतामाईला परत घेऊन येण्यास समर्थ होता. कुणीही हनुमानाचं काही वाकडं करू शकलं नव्हतं. पण रामाने केवळ सीतेचा शोध घेऊन यायला सांगितलेलं होतं. म्हणजे ती रामाची आज्ञा होती ना, केवळ शोध घेऊन परत येणं एवढीच होती. त्यामुळं रामाची आज्ञा तंतोतंत पाळणं हे रामदूत आणि रामाचा दास असलेल्या हनुमानाचं प्रथम कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव हनुमानाला होती. म्हणूनच श्रीराम देखील हनुमंतांची योग्यता ओळखून असतात. दास्यत्व पत्करलं असलं तरी राम कधीही हनुमानाला कमी लेखत नाही, हनुमानाचा आदर करतो. इथे दास आणि आराध्य आहेत ना, या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हनुमान कधी आपली मर्यादा ओलांडत नाही. राम ही हनुमानाला कमीपणा येईल असं काहीच करत नव्हते. उलट दासाला कधीही दिलं नसेल असं वर्णन राम हनुमानाला देतात. आणि अयोध्येला परत आल्यानंतर श्रीराम सर्वांचा यथोचित सत्कारसुद्धा करतात. ज्यांनी ज्यांनी मदत केली ना त्या सर्वांचं प्रचंड मोठं कौतुक सोहळा पार पडतो. हनुमंत श्रीरामांसमोर आल्यानंतर प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चय भाव राहावा असे सांगत, जोवरी भुवर राम कथानको तोवर जन्म असावा, जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी रामकथेचा स्वाद मला द्यावा असं मागणं करतं. तसं सूक्ष्मतम देहाधरुणी फिरेन आवणी फिरेन गगणी असे आश्वासन देतो. आणि हनुमंतांची ही श्रीरामचरित्र हे रामकथा आहे ना, यांचं एक प्रकारे पसायदाणी ते मागितलेलं आहे. म्हणजे रामकथेला जणू अमरत्व प्राप्त करून दिलेलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरू शकत नाही. म्हणजे अंजनी मातेला बलाढ्य पुत्र, गरुडाहून बळवान, सर्व देव देवतांच्या आशीर्वचन लाभलेला, हा श्री विष्णूकडून कोणतंही शस्त्र रणांगणावर भेदू शकत नाही, इच्छा मरणाचं वरदान मिळालेला, जळ अग्नी यापासून अभय असलेला, प्रचंड बुद्धिमान, सूर्यासारखा तेजस्वी, युद्धात कधीही पराभूत न होऊ शकणारा असा भीमरूपी हनुमंत श्रीरामांकडे काय मागतो तर कधी न चलावे चंचळ हे मन, श्रीरामा या चरणापासून अशी थोरवी हनुमंतांची सांगितली जाते. म्हणजे श्रीराम हनुमंतांवर अगदी प्रसन्न असायचे, कारण हनुमान सेवेसाठी कायम तत्पर असायचा. म्हणजे पण आपण दाखवलेला विश्वास आहे ना तो सार्थ ठरवायचा. कोणतंही काम असो किंवा युक्ती असो, अशी वेळ पडली ना तर शक्ती वापरून तडीस न्यायचा. म्हणून हनुमंतांचा हाच गुण आहे ना श्रीरामांना सुद्धा प्रचंड आवडत असे. म्हणूनही आजच्या काळात सुद्धा जिथे जिथे श्रीराम कथा सुरू असतात ना तिथे तिथे एक पाठ मारुती रायणसाठी ठेवलेला असतो. कारण श्रीराम कथा म्हटली ना की हनुमंतराय तिथे येणार, ही अगाध श्रद्धा अबाधित आहे. म्हणून
जिथे हनुमंतराय असतात ना तिथे सर्व काही जागृत असतं. म्हणून हनुमंतरायांच्या निदान शनिवार मंगळवारी जरी मंदिरात आपण गेलो पाहिजे. जर त्या मंदिरातली ऊर्जा आपल्यामध्ये सामावली ना तर बघा किती प्रसन्न होऊन जातं, आपलं मन किती अधीर होऊन जातं. हनुमंतरायांचा हा जन्म उत्सव आहे ना तो आता या 2-3 दिवसामध्ये येणार आहे. पण हनुमंतरायांचा हा जन्म उत्सव आपण कशा पद्धतीने साजरा करायचा. प्रत्येक मनुष्य आहे ना आपल्या जीवनामध्ये सुखदुःख भोगत असतो. प्रत्येक कर्म ज्याच्या त्याच्या परीने तो करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना जो कर्म भगवंताला आठवण करतो ना त्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असतं. त्याच्या जीवनामध्ये जरी दुःख जरी आलं ना तरी भगवंत त्याच्या दुःखाची तीव्रता कमी करून घेतो. ज्या पद्धतीनं हनुमंतरायांचा भगवंतावर असलेला विश्वास आणि भगवंताचा हनुमंतरायांवर असलेला विश्वास असा विश्वास आहे ना आपल्या आईवडिलांच्या प्रती आपला असावा, आईवडिलांचा आपल्यावर असावा. पण तसं आपण वागतो का बरं. आता या नवीन पिढीला सांगणं आहे की जर तुम्ही भगवंताचं साक्षात रूप तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या आईवडिलांवर आहे ना एवढा विश्वास ठेवा. त्यांना दुःख होईल असं अजिबात वागू नका. ज्या पद्धतीनं बघा श्रीराम भगवंत असून सुद्धा वनवास त्यांना भोगावाच लागला ना तर आपल्या जीवनामध्ये दुःखाचा जर विचार केला आणि भगवंताच्या जीवनातील दुःखाचा विचार केला तर किती मोठी सांगड घातलेली आहे. आपण आपल्या जीवनामध्ये थोडं दुःख आलं तरी आपण दुःखाचा किती बोजवारा करत असतो. पण भगवंताचं जर दुःख पाहिलं ना तर आपलं दुःख काहीच नाही. म्हणून हा भगवंत आहे ना भक्ताला जरी दुःख देण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याचे कर्मचं दुःख देतात ना आणि त्याच्यात सुद्धा माझा भगवंत दुःखाची तीव्रतासुद्धा कमी करतो. म्हणून आता तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख असतील, भरपूर संकटांना तुम्हाला सामना करावा लागत असेल तर एक गोष्ट नक्की करा, या जीवनामध्ये दुःख नसलेला माणूस कोणीच नाही. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, किती गाडी असू द्या, कितीही बंगले असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, पण ज्याला दुःख नाही असा मनुष्याच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळणार नाही. पण हा एक उपाय आहे ना तुमच्या जीवनाची समृद्धी निर्माण करणार आहे. तुमच्या जीवनामध्ये असलेल्या काही अपुऱ्या गोष्टी आहेत ना ते पूर्णत्वास नेणार आहे. म्हणून ही गोष्ट आहे ना प्रत्येकानं करायला हवी. जर हनुमानाचा हा जन्मोत्सव आहे ना त्या दिवशी तुम्ही सकाळी सकाळी पहाटे निदान 4 वाजता पहाटे उठायचं आहे आणि हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जेव्हा हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जाल ना तेवढा पुरेसं पाणी घेऊन जा आणि पाणी घेऊन हनुमंतरायांच्या मंदिराची एवढी साफसफाई करा ना, एवढी स्वच्छता करा ना की कुठे कचरासुद्धा पडलेला नसावा. एवढं सुंदर वाटलं पाहिजे. जर तुम्ही बघा कमीत कमी 2 महिने हे करा आणि 2 महिन्याच्या नंतर तुम्हाला जर फरक तुमच्या जीवनामध्ये वाटला ना तर तुम्ही रोज करा. कारण हनुमंतरायांच्या मंदिरातली साफसफाई आहे ना हा भक्ती मार्ग आहे. जर तुम्ही रोज हनुमंतरायांचं मंदिर स्वच्छ जर ठेवलं ना बघा तुम्ही काहीच करू नका, तुम्ही अजिबात कोणती भक्तीसुद्धा केली नाही तरी चालेल, पण हनुमंतरायांची ही उपासना आहे ना बघा ज्यावेळी तुम्ही मंदिर साफ कराल त्यावेळी हनुमंतरायांचं नामस्मरण करा. म्हणजे त्या मंदिरातली जी ऊर्जा आहे ना ती ऊर्जा तुमच्यामध्ये सामावलेली जाईल. आणि हनुमंतरायांची ही ऊर्जा आहे ना एवढी जागृत आहे की भगवंतापेक्षा हनुमंतरायांचं जर नामस्मरण तुम्ही केलं ना तर एक वेळेला श्रीराम प्रभू तुम्हाला नंतर आशीर्वाद देतील, पण हनुमंतराय आहेत ना तत्पर आशीर्वाद देणारी देवता आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना
बघा ज्यावेळी समर्थांनी गावोगावी जेव्हा जाण्याचा निर्णय घेतला ना, हे हनुमान जिथे जाईल, जिथे वस्ती असेल तिथे हनुमंतरायांची मंदिरं स्थापन केली समर्थांनी त्यावेळी. बघा हा भक्ती मार्ग आहे ना, हनुमंतराय आणि श्रीराम प्रभूंच्या बघा चरणावर नतमस्तक होऊन या अध्यात्माची सुरुवात केली. जागोजागी श्रीराम प्रभू हनुमंतरायांचं ही व्याख्यानं सुरुवात केली, ही निरूपणं सुरुवात केली की या जगाला हनुमंतरायांसारख्या शरीराची गरज आहे. हनुमंतरायांचं शरीर बघा, आताचे जिमची पोरं आहेत ना, जिमला जातात, वेगवेगळ्या पावडरी खातात आणि ते पावडरी खाऊन बघा ते शरीर करतात, पण त्यामध्ये मजा आहे का? माणसाचं शरीर कसं असावं? माणसाचं शरीर बघा, आताची मुलांची शरीरं आहेत ना, वेगवेगळ्या पद्धतीने अशी फुगलेली असतात, पण हनुमंतरायांचं शरीर बघा, जिथे वळण असेल तिथे वळण पाहिजे. म्हणजे शरीराचं सुंदरता आहे ना, ते हनुमंतरायांच्या शरीराकडे बघून कळते. म्हणून प्रत्येक मनुष्याला व्यायामाची गरज आहे. समर्थांनी त्यावेळी ओळखलं होतं. म्हणून प्रत्येकानं जिम करणं गरजेचं आहे, प्रत्येकाने व्यायाम करणं गरजेचं आहे. म्हणजे समर्थांनी ज्या ठिकाणी हनुमंतरायांची मंदिरं उभारली ना, त्या ठिकाणी जिमखाने चालू केले, व्यायाम करणं चालू केले, गावोगावी व्यायामाचे धडे निर्माण केले. म्हणून आजसुद्धा आपण पाहतो ना की गावोगावी हनुमंतरायांची मंदिरं आहेत ना, ही सुरुवात कोणी केली असेल ना तर समर्थ रामदास स्वामींनी केली. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भगवंत कोणत्या भक्तावर प्रेम करतो बरं? समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय बरं? म्हणजे ज्याच्या दुष्ट वासना आणि भोगवासना नाहीशा झालेल्या आहेत आणि ईश्वराला प्रेमपाशानं बद्ध करण्याची जी तळमळ ज्याला आहे ना, त्याचा भक्तिभाव पाहून स्वतः भगवंतसुद्धा त्याचा ऋणी होऊन जातो. असा भक्त आहे ना, तो धन्यच आहे ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, त्याची ती भक्ती पाहून भगवंतसुद्धा या भक्ताच्या प्रेमात पडत असतो. ज्याप्रमाणे श्रीराम प्रभू हनुमंतरायांच्या प्रेमात पडले ना, आजपर्यंत जर भक्तीमध्ये आपण जर विचार केला ना, जर एक नंबरला जर कोणाचं नाव येत असेल ना, तर प्रभू श्रीराम आणि हनुमंतरायांची भक्ती. म्हणजे हनुमंतरायांची भक्ती होती ना, थोडासुद्धा क्लेश, थोडासुद्धा मनामध्ये कोणताही विचार नव्हता, एवढा विश्वास ठेवावा ना तो हनुमंतरायांसारखा. म्हणजे हनुमंत, आपण ज्यावेळी हनुमंतरायांची भक्तीचं वर्णन करतो ना, त्यावेळी आपल्याला दिसतो तो विश्वास, आपल्या गुरुप्रती, आपल्या भगवंतावरती आपला विश्वास किती असावा ना, ते हनुमंतरायांची भक्ती पाहून आपल्याला कळतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये किती जरी संघर्ष असला ना, पावलोपावली जरी दुःख असलं, संघर्षाची वाट मोठी असली, तरी चालत राहणं आपलं काम आहे. भिवू नये संकटांना, कारण सोबत पुढे पावलोपावली राम आहे. आणि ज्यावेळी भगवंतावर आपला विश्वास असतो ना, तेव्हा श्रीराम प्रभू आपल्या सोबतच असतो. ज्या पद्धतीने हनुमंतांच्या सोबत होते, एक क्षणसुद्धा हनुमंतांनी श्रीरामाशिवाय काढला नाही. म्हणून आणि आज तर आपले एवढे भाग्य आहेत ना, श्रीराम प्रभूंचं मंदिर उभारलेलं आहे. ही हिंदू धर्माची सर्वात मोठी पताका आहे आणि हिंदू धर्म टिकलाच पाहिजे. धर्माला महत्त्व द्या. जिथे तुमच्या जीवनामध्ये धर्माला तुम्ही महत्त्व दिलात ना, कारण जिथे धर्म टिकला ना, तर आपली संस्कृती टिकेल. म्हणून
प्रत्येक माणसामध्ये देव पहा, प्राणी मात्रामध्ये देव पहा. तुमच्या जीवनामध्ये झालेली अधोगती असेल, तुमच्या जीवनामध्ये आलेलं दुःख असेल ना, सौम्य शब्दांनी त्यांना सामोरे जा. कारण जेव्हा दुःखाचा डोंगर जर आपल्याला नष्ट करायचा असेल ना, तर नम्रता हवी. आणि नम्रता हनुमंतरायांमध्ये होती. ज्यावेळी एवढं दुःख असून सुद्धा सीतामय्येचा त्यांनी शोध घेतला, म्हणजे हा रामाचा दासच होता ना. म्हणून हनुमंतरायांची जेवढी कीर्ती वर्णन करू ना, तेवढी ख्याती वर्णन करू, हे आपले हे शब्द आहेत ना, ते कमी पडून जातील. म्हणून ज्याप्रमाणे आपण ज्या भगवंताची भक्ती करतो, त्या भक्तीवर आपला पूर्ण विश्वास असायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, म्हणून प्रत्येकाने आज संकल्प करा. ही संकल्प प्राप्ती आहे ना, तुमच्या जीवनाचं सार आहे. आणि हे सार आहे ना, आजोपर्यंत आपण चुकलो असेल, आजोपर्यंत आपण दुःखी झालो असेल, आजोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण वाईट विचारांमध्ये प्रेरित झाला असाल, सर्व काही विसरून जा आणि नवीन दिवसाला सुरुवात करा, नवीन युगाला सुरुवात करा. तुम्ही ज्या दिवशी हनुमंत जन्मोत्सव आहे ना, ज्या दिवशी हनुमंत जयंती आहे, त्या दिवशी तुम्ही सकाळी पहाटे उठून ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे ना, बघा बाकी काही करायचं नाही, फक्त हनुमंतरायांचं मंदिर कमीत कमी 2 महिने तुम्हाला साफसफाई करायची आहे. आणि जर तुमच्या जीवनामध्ये नवीन दिवस चालू झाला ना, तुमचे सर्व प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह होतील ना, तेव्हा तुम्ही निरंतर हे करू शकता. ही अद्भुत शक्ती आहे ना, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करेल. जय जय रघुवीर समर्थ.